काय विक्रांत कुठे आहे? आला नाही का अजून? नाही, त्याला थोडा यायला उशीर होणार आहे हॉस्पिटलमध्ये. अहो, आज ना त्याचा संध्याकाळी फोन आला होता. नाही म्हणजे मला आश्चर्यच वाटलं की काय झालं? काय फोन होता त्याचा? काही नाही, संध्याकाळी जरा उशीर होणार आहे तो म्हणाला. जेवायला वाट पाहू नका. काय वाढू तुम्हाला? नाही, आहे सगळं आहे. हा म्हणजे मलाही तो म्हणाला की आईला फोन केलाय संध्याकाळी उशीर होणार आहे म्हणून. म्हणजे एकच गोष्ट सांगायला दोघांना फोन? नानू आजोबा कुठे आहेत असं विचारत होती बरं का आज ईशा. हो का? हो. मोनिका, काय ग ईशा कुठे? ईशा तिला झोपवलं मी. आजकाल विक्रांतला वेळ नसतो ईशासाठी. मग ती जागी राहून तरी काय करणार, म्हणून मग शेवटी मीच झोपवलं. पासवर्ड विषयी बोलताय ना? नाही म्हणजे मला माहिती आहे की मी इकडे आल्यामुळे तुम्हाला त्याविषयी बोलता येत नाहीये. सो कंटिन्यू. उगाच काहीतरी समज करून घेऊ नकोस. समज अजिबात नाही हो. मला त्या गोष्टीची खात्री आहे. समज नाहीये माझा. बट इट्स ओके. तुम्ही तुमचा विषय कंटिन्यू करा. मी वर जाते. म्हणजे तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता ना पासवर्ड विषयी. सेव. हे काय समजते काय स्वतःला? आपल्या मनात काय आहे, आपण काय विचार करतो हे सगळं ही ठरवणार. गीता, तुला हे काही नवीन आहे का? तू शांत राहा आणि जेव. आता मुद्दामून मी गप्प बसलोय, पण जेव्हा माझं तोंड उघडेल ना तेव्हा दाखवेन हिला काय करतो ते. हिची बोलतीच बंद करून टाकतो. मी काय म्हणते, आता कशाला हा सगळा विषय नाही का? चल तू पण जेवायला बस. नाही अलके, मी आता नाही गप्प बसणार. एक दिवस असा येणार ना ताई, काय करतेस तू इथे?
हो मी इथेच, पण तू इथे यावेळी काय करतेयस? वाव, तू मलाच प्रश्न विचारतेस. मनू, विसरलीस का तू हे माझं घर आहे, माझं सासर, आणि माझ्या सासरी तू उभी राहून मलाच प्रश्न विचारतेस. नाही, मान्य आहे ते सगळं, पण तू ह्या वेळी या रूम मध्ये काय करतेयस? आणि आजींच्या कपाटात काय शोधत होतीस? काय कुडबुड करत होतीस तू? अगं, घाबरले मी. म्हणून तू खूप बोलतेस हा. तुझा कशाशीच संबंध नाहीये, ओके? आणि इनफॅक्ट हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा ना. तू माझ्या सासरी काय करतेस? कशाला आलीस इकडे? विक्रांतसाठी आलीस का? ताई, वाटेल ते बोलू नकोस. वाटेल ते बोलत नाहीये मी. म्हणू, मी इथे ईशासाठी आलीये. ईशा माझी मुलगी आहे ना. हा, मी आई आहे तिची. तुला किती वेळा सांगितलंय तिच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करत जाऊ नकोस. का मागे मागे करतेस तू तिच्या? का ईशाच्या नावाखाली? ताई, म्हणू तू काय चाललंय तुमचं? ही काय वेळ का आरडाओरडा करण्याची? अँड हिअर कम्स द हिरो. हिरो आला हिरोईनला वाचवायला. वाव. शट अप. आय विल नॉट शट अप. का गप्प बसू मी? विक्रांत, आधी मला सांग, ही इकडे काय करतेय? ती इथे काही दिवस राहणार आहे. काय? का? कारण माझी आणि ईशाची तशी इच्छा आहे म्हणून. ईशाची इच्छा? काही बोलतोस असं नाही वाटत आहे तुला? हा, तिने काय येऊन तुझ्या कानात सांगितलं हे सगळं? मोनिका, ज्या माणसाची आपल्याला काळजी असते ना, त्या माणसाची काय इच्छा आहे ती आपल्याला कळते. ती सांगावी लागत नाही, कळलं? ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ईशाची अशी इच्छा आहे. फाईन, उद्या सकाळी आपण बघूच ना की ईशाची नेमकी इच्छा काय आहे ते. ओके? आर यू ओके? हो, आय एम फाईन. मी अरे घाबरले, कारण ती अशा वेळी या रूम मध्ये का आली. पण मला कळत नाही, ती आजींच्या रूम मध्ये काय शोधत होती यावेळी? मला माहितीये तिचं काय काम होतं. ती पासवर्ड शोधत असणार. पासवर्ड? ईशू, विक्रांत, आधी मला सांग, ही इकडे काय करतेय? ती इथे काही दिवस राहणार आहे. काय? का? कारण माझी आणि ईशाची तशी इच्छा आहे म्हणून. बक्स, बक्स, लवकर ये. मॅडम, मला यायला उशीर होणार आहे. बक्सला जर यायला उशीर होणार आहे तर मग इशू कुठे आहे? खोड. पाऊस पडेल काय
सासू सुट्टी मिळेल काय सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय व्हेरी गुड. आता तू दुसरं एखादं गाणं म्हण, आपण शूट करू. हा ओके, रेडी? हा. ईशा आहे गुड गर्ल चॉकलेट नाही खात मग अजिबात फिरत नाही तिचे छान छान दात. आमच्या ईशाला काय खायचं काय नाही अगदी परफेक्ट माहितीये. ईशू बाळा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठल्या उठल्या मोठी मम्मा आणि ईशू काय गंमत करतात? काय गंमत करतात? चॉकलेट. इशू बेटा, आपण आता कुठलं गाणं शिकलो? ईशा आहे गुड गर्ल चॉकलेट नाही खात मग अजिबात फिरत नाही तिचे छान छान दात. व्हेरी गुड. वा 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 वा. ईशू, आमची ईशू किती हुशार आहे. तिला काय खायचं काय नाही सगळं माहित आहे. एकदम शहाणी मुलगी आहे ग गीता. एक तर ती चॉकलेट साठी हट्ट करत नाही आणि कुणी दिलंच ना तर अजिबात घेत नाही. ईशा, आता हे नवीन गाणं परत म्हण, मी शूट करतो. ओके? ओके. ईशा आहे गुड गर्ल चॉकलेट नाही खात मग अजिबात फिरत नाही तिचे छान छान दात. गुड गर्ल. मस्त आहे ग तुझं गाणं. कोणी शिकवलं? छोट्या मम्माने. पण ईशू, आपण तर चॉकलेट खातो, आपल्याला चॉकलेट खूप आवडतं, तो आपण बिंदास खायचं. हा, कोणाचंच ऐकायचं नाही. हे चॉकलेट. इशू, अगं चला चला चला, आपल्याला उशीर होतोय, आपल्याला शाळेत जायचंय, हो की नाही? आणि आम्हाला शाळेत जायला खूप आवडतं, हो की नाही ईशू? चला मग आता शाळेला जाऊया. मोठ्या मम्माला बाय बाय करा. बाय बाय मोठी मम्मा. चला जम्प. चलो बाय. बाय बाबा. मी येतो तुमच्या बरोबर शाळेत सोडायला. बोला रानू मामा. अहो, हळू हळू बोलूया जरा, नाहीतर गंभीर आहे ना. थांबा जरा हळू बोलूया. अरे जरा 2 कॉफी घेऊन ये. अहो तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणालात तर तिच्याविषयी इथे सुद्धा बोंब मारायला तयार आहे मी. तुम्ही जरा शांत व्हा आणि तुमच्याकडे जी काही माहिती असेल ना ती मला द्या. अरे मला वाटतं मी जे काही तुम्हाला सांगितलं ना त्यावर विश्वास नाही तुमचा, आणि म्हणूनच तुम्हाला नंतर भेटायचा प्रयत्न नाही केला मी. अहो नाही हो, काय आहे, तुमच्यावर माझा 100% विश्वास आहे. अहो म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना की तुम्हाला जी काही माहिती देता येणं शक्य असेल ना ती माहिती मला द्या. तुमच्याकडे फोटोज आहेत का? फोटोज
असतील ना, पण शोधावे लागतील. अहो मग शोधा शोधा, फोटो शोधा. ते फोटो पाहिजेत आपल्याला. आणि ते एकदा तुम्हाला मिळाले ना की मग मला सांगा, मग आपण परत भेटूयात. अच्छा, म्हणजे मी जर का तुम्हाला फोटो दिले नाहीत तर मी हे सगळं सांगतोय हे खोटं आहे का? अहो नाही हो, तसं नाहीये. काय आहे, मला पुरावे हवेत. त्याशिवाय आम्हाला काही करता येणार नाही ना. अहो नानू मामा, माझ्याकडे नुसते फोटो नाही आहेत, त्यांची काही पत्र सुद्धा आहेत. म्हणजे त्यांनी तिला लिहिलेली आणि तिने त्याला लिहिलेली. वा वा. नाही मग काय तुम्ही ते फोटोज आणि ती पत्र हे दोन्ही मला द्या. मला सांगतो सावंत, अहो पार बर्बाद केलंय हो आम्हाला त्या मुलीनं. अहो माझी म्हणूनच तर इच्छा आहे तुम्हाला मदत करायची. जे काय मी सांगितलं ना ते कोणासमोरही सांगायला मी तयार आहे. ते माझ्या पुतण्याचं झालं ना ते कोणाचंही होऊ नये असं मला वाटतं. तुम्ही मला फक्त सांगा, मी जरूर येईन. नक्की. घ्या घ्या, कॉफी घ्या. हा मॅडम सॉरी बरं का. सॉरी कशाला ग? उशीर का झाला तुम्हाला यायला? माझं ऐकून तर घ्या. टुप्पेड मेसेज पाठवलास ना मला. मॅडम मला उशीर होणार आहे. का का उशीर झाला? यापुढे जर का लेट येणार असशील ना तर आधी मला इन्फॉर्म करायचं, मग उशिरा यायचं, कळलं? हा पण मॅडम तुझ्यामुळे काय झालं माहितीये का तुला? त्या इशूकडे लक्ष नाही देता आलं मला. उशिरा उठले मी आणि मानसीने डाव साधला. पण मॅडम प्लीज, चॉकलेट घेऊन गेले होते मी इशूसाठी. इशूने चॉकलेटही खाल्लं नाही. वर मला गाणं ऐकून दाखवते. हा मला सांगते चॉकलेट खाणं किती वाईट असतं ते. डोकं फिरलंय माझं. आय एम व्हेरी शुअर हे सगळं मानसी आणि विक्रांतनेच शिकवलं असणार. आणि सगळं कोणामुळे झालं माहितीये तुला? तुझ्यामुळे. तू उशिरा आलीस ना त्याच्यामुळे हे सगळं झालंय. तू ना उशिरा आलीस ना तर खरंच सांगते मी तुला जॉब वरनं काढून टाकेन. मॅडम जरा दम खावा ना. मला बोलू तर द्याल का नाही? ऐका ऐका ऐका. बोल. अहो मी तुमच्याच कामासाठी गेलते ना म्हणून मला उशीर झाला. किती खोटं बोलतेस ग तू. काय काम दिलं मी तुला खोटारडी? नाही नाही तुम्ही मला काम नाही दिलं. पण काय आहे ना माझी लई इच्छा असते बघा तुम्हाला हेल्प करायची. म्हणजे तुमच्यासाठी ना मी वाटेल ते बोलशील. वय 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 काय झालं ते नानू मामा असं म्हणत होते की तुमच्याशी संबंध असलेल्या माणसाला ते भेटणार आहे. म्हणून तर मी त्यांना फॉल केलं ना. फॉल? अहो त्यांच्या मागे मागे गेले ना. फॉलो तेच म्हणले मी. फालतू बडबड करणं बंद करशील का? कोणाला भेटले ते सांग ना पटकन. हा पण एक ना मिस्टेक झाली बघा. म्हणजे त्यांची रिक्षा आहे ना ती ह्या साईडला गेली आणि माझी रिक्षा ह्या साईडला. पुढचं मला काय कळलं नाही ना. हा ग एक नंबरची युजलेस आहेस तू. थँक्यू बरं का मॅडम. तू ती नाही करत आहे तुझी. आता उभी काय तिकडे जा, जाऊन कामं कर स्वतःची. फॉलो करते म्हणे. पण नानू मामा नक्की कोणाला भेटायला गेले?